आज आपण इयत्ता 5वी सब्जेक्ट मॅथमॅटिक्सचं चॅप्टर फर्स्ट बघणार आहोत, ज्याचं नाव आहे रोमन न्यूमरल्स. आता रोमन न्यूमरल्स, रोमन संख्या म्हणजे काय, तर कसं बघा, जेव्हा मी 1, 2, 3, 4 असे संख्या म्हणते तेव्हा या संख्यांच्या इमेजेस तुमच्यासमोर येतात. जेव्हा 1, 2, 3, 4, 5 अशा संख्या म्हणते तेव्हा इंग्रजीमधले आकडे तुमच्यासमोर येतात. तसंच रोमन भाषेतील जे आकडे आहेत ते कसे आहेत ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर बघा, यामध्ये महत्त्वाचं 3 संख्या लक्षात ठेवायच्या, 1, 5 आणि 10. ते मी तुम्हाला काढून दाखवते. आता 1 जर म्हटलं तर 1 साठी एक अशी उभी रेष घ्यायची, ठीक आहे. आणि कधीकधी आपण हे असं आयसारखं सुद्धा चिन्ह काढतो, पण मोस्ट ऑफ अशी उभी रेष काढल्या जाते. 2 साठी 2 रेषा, 3 साठी 3 रेषा, 4 साठी 4 रेषा लिहू का? नाही. 4 साठी काय करावं लागेल, आधी 5 बघावं लागेल. 5 हा व्हीच्या आकारात लिहिला जातो, म्हणून आधी व्ही लिहायचा आणि व्हीच्या आधी हे 1चं चिन्ह द्यायचं. 1चं चिन्ह माहिती आहे ना आपल्याला. आता 6 मध्ये काय करायचं, व्ही लिहायचं आणि व्ही मध्ये 1 मिसळायचा, म्हणजे व्हीच्या पुढे 1 लिहायचा. 7 मध्ये काय करायचं, व्हीच्या पुढे 2. 8 मध्ये काय करणार आपण, व्हीच्या पुढे 3. पण आता 9 मध्ये व्हीच्या पुढे आपण असं आय व्ही असं लिहिणार आहोत का? नाही. आता काय, 10ला एक्स असं लिहितात, तर इथे एक्स लिहायचा आणि त्याच्या पुढे 1 उभी रेष, म्हणजे 1चं चिन्ह, ठीक आहे. आता बघा 11 कसे लिहायचे, तर हे 10, इथले 10 लिहिले आपण इथे, ठीक आहे. मग त्याच्या पुढे 1 उभी रेष म्हणजे 1चं चिन्ह, ठीक आहे. किती झाले, 10 ने 11. आता 12 असेच लिहायचे, एक्सच्या पुढे 2 रेषा, एक्सच्या पुढे 3 रेषा म्हणजे 13. 14 म्हणजे एक्सच्या पुढे काय लिहावं लागेल, 1 रेष आणि व्ही, कारण की 4 बघा कसं लिहितो आपण, इथे आपण 10चा एक्स लिहिला आणि 4चं चिन्ह लिहिलं. आता बघा 15 एक्स आणि व्ही, कारण की 5चं चिन्ह काय आहे, व्ही. आता 16 कसं लिहायचं, एक्स आणि व्ही 1 रेष, बघा 6चं चिन्ह. तसंच एक्स व्ही आणि 2 रेषा, 17 एक्स व्ही आणि 3 रेषा, एक्स. आता एक्स व्ही, आता हे कसं करायचं, तर बघा 9चं चिन्ह काय आहे, आय आणि हे एक्स. आय म्हणजे मी आय म्हणत आहे पण ते एक उभी रेष, ठीक आहे. आणि हे 20, तर एक्स आणि आणखी एकदा एक्स, 10 आणि 10 20. आता मी असं शिकवलं तर आहे की 1 पासून 20 पर्यंत हे अशी चिन्ह आहेत, पण तुम्ही काय करायचं, हे परत रिवाईज करायचं. हे आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे, पण याच्यावर प्रॅक्टिस जेवढी कराल, हे जेवढं समजून घ्याल तेवढं म्हणजे उपयोगी येणार आहे आपल्या. आता आपण याचा प्रॅक्टिस सेट बघूया, ठीक आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, नाहीतर बुकमध्ये तर ऑलरेडी दिलेला आहे. हे बघा, आपण प्रॅक्टिस सेट 1 मधला पहिला क्वेश्चन बघितला. तर राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 युझिंग रोमन न्यूमरल्स. आत्ताच आपण हे शिकलो आहे, ठीक आहे. आणि हे बिन पाहता तुम्ही करू शकता, ठीक आहे. आधी बघा, इंटरनॅशनल न्यूमरल्स जे आपण 1, 2, 3 वगैरे लिहितो ना, तेच. आता क्वेश्चन काय आहे, सेकंड, राईट द फॉलोइंग नंबर्स युझिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. आता रोमन नंबर्स आपल्याला दिलेले आहेत आणि याचं आपल्याला कन्व्हर्शन कशात करायचं आहे, इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये. तर आता तुम्हाला माहीतच असेल, आपण 1 to 20 पर्यंत ते शिकलो. तर हे व्ही कशासाठी यूज केलं जाते, हे कशाचं चिन्ह आहे, तर हे आहे 5. हे काय आहे, व्ही सोबत 2 म्हणजे 5 आणि 2. कसं लक्षात ठेवायचं, हे 5 आणि 2 7. हे कशाचं चिन्ह आहे, एक्स 10चं, ठीक आहे. आता एक्स सोबत 3 आहे, म्हणजे 10 सोबत 3 रेषा आहेत, म्हणजे काय होईल, 13. आता एक्स म्हणजे 10, एक्स सोबत हे 4चं चिन्ह आहे, म्हणजे काय होईल, 14. एक्स सोबत हे
6चं चिन्ह आहे, कारण की व्ही नंतर 1चं चिन्ह आहे आणि इथं काय आहे, व्हीच्या अगोदर 1चं चिन्ह आहे. तर एक्समध्ये काय, एक्स म्हणजे 10 आणि हे व्ही आय म्हणजे काय 6. हे फक्त मी समजावण्यासाठी हे व्ही आय वगैरे म्हणत आहे. ठीक आहे. आता इथे एक्सचं चिन्ह आहे. ठीक आहे, म्हणजे 10 आलेच आपले आणि व्ही आणि अशा 3 रेषा. तर हे कशासाठी मोजल्या जातात, 8साठी. हे 18. आता आय एक्स, एक्सच्या आधी आय आहे म्हणून हे काय आहे 9. ठीक आहे, 9. आता आपण तिसरा क्वेश्चन बघूया. आपण पहिला आणि दुसरा क्वेश्चन बघितला, आपण आता तिसरा क्वेश्चन बघणार आहोत. फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. एम्प्टी बॉक्सेस म्हणजे काय, खाली बॉक्सेस जे आहेत ना ते आपल्याला भरायचे आहेत. इथं काय दिलेलं आहे, नंबर दिलेले आहेत आणि इथं रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत. ठीक आहे. आता 3 जे आहे ते रोमन न्यूमरल्समध्ये कसे लिहितात, तर आपल्याला माहीत आहे 3 रेषा लिहितात. ठीक आहे, माहीत आहे आपल्याला. आता बघा, आधी आपण हे वरचे करून घेऊया. 6 कसे लिहितात सांगा बरं. 6 आपल्याला 5 माहिती आहे, व्ही लिहितात आणि त्याच्यासोबत 1 रेष. ठीक आहे. आता जे 15 आहे ते कसे लिहितात, एक्स आणि व्ही. ठीक आहे. आता जे रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत त्याच्यावरचे जे एम्प्टी बॉक्सेस आहेत ते आपल्याला भरायचे. बघा, हे बघा, इथे नंबर्स दिलेले आहेत आणि इथं रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत. ठीक आहे. हे काही एम्प्टी बॉक्सेस होते जे मी फिलअप केलेले आहेत. ठीक आहे, खाली बॉक्सेस होते. तर बघा, 3साठी आपण काय यूज करतो, 3 रेषा. 6साठी काय यूज करतो आपण, व्ही आणि 1 रेष. 15साठी एक्स आणि व्ही. ठीक आहे. आता जे रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत ते आहे व्ही आणि 3 रेषा. तर ते कसे आहेत, ते त्याला आपण काय म्हणतो, 8, EIGHT. ठीक आहे. आता बघा, दुसरं काय आहे, इथे एक्स आणि 2 रेषा म्हणजे काय आहे 12, TWLVE 12. ठीक आहे. आता बघा, इथे IX म्हणजे एक्स म्हणजे 10 तर गिनलेच आपण. आता IX म्हणजे 9, तर हे काय झाले 19, NINTEEN. ठीक आहे, समजलं तुम्हाला. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. आता आपण चौथा प्रश्न बघूया, जो आहे राईट द नंबर्स युझिंग रोमन न्यूमरल्स. आता इंटरनॅशनल न्यूमरल्स दिलेले आहेत आपल्याला, त्याचं कन्व्हर्शन आपल्याला रोमन न्यूमरल्समध्ये करायचं आहे. 9 कसे लिहितात, एक्स लिहायचं आणि त्याच्या आधी उभी रेष. ठीक आहे. 2 कसे लिहायचे, 2 रेषा. 17 कसे लिहायचे, आता यामध्ये 10 ॲड करावे लागतील आपल्याला, म्हणजे एक्स आणि 7चं चिन्ह काय आहे, व्ही, 2 रेषा. ठीक आहे. 4 कसे लिहितो आपण, व्ही लिहितो आणि त्याच्या आधी 1 रेष. 11 कसे लिहितो आपण, एक्स म्हणजे 10 आणि 1 रेष. 18 कसे लिहितो आपण, एक्स आणि 18 कसे लिहायचे आहेत, व्ही मध्ये 3, 10 आणि 8. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न 5वा बघा काय दिलाय. इन द टेबल बिलो इच गिवन नंबर इज रिटर्न इन इंटरनॅशनल न्यूमरल्स. म्हणजे काय आहे, इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये काही संख्या दिलेल्या आहेत या टेबलमध्ये. ठीक आहे. अँड देन अगेन इन रोमन न्यूमरल्स, आणि रोमन न्यूमरल्समध्ये दिलेल्या आहेत. इफ इट इज रिटन करेक्टली इन रोमन न्यूमरल्स पुट क्रॉस इन द बॉक्स अंडर इट, इफ नॉट पुट राईट टिक अँड करेक्ट इट. काय म्हणणं आहे त्यांचं बघा. आता हे आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरल्स दिलेले आहेत आणि इथं रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर हे 4 आणि हे इंटरनॅशनल न्यूमरल्समधले 4 आणि रोमन न्यूमरल्समधले 4 हे जर हे आकडे बरोबर असतील, 4ला असंच लिहत असतो आपण म्हणजे असू, तर राईट द्यायचं आणि राईट नसतील तर रॉंग द्यायचं, आणि रॉंग दिलं तर मग आपण या 4ला इथे कसं लिहू रोमन न्यूमरल्समध्ये ते बघायचं. नसेल समजलं तर सांगते. आता बघा, आपण उदाहरण बघूया. हे 4 आहेत आणि रोमन न्यूमरल्समध्ये आपल्याला इथं 3 दिलेले आहेत, म्हणजे हे काय रॉंग, तर आपल्याला इथं क्रॉस द्यावा लागेल. ठीक आहे. आणि रोमन न्यूमरल्समध्ये 4 कसे लिहितात,
व्ही लिहितात आणि त्याच्या आधी काय लिहितं, एक रेष. ठीक आहे. आता 6 बघा, 6 बरोबर लिहिलेले आहेत. 8 कसे लिहितो आपण, म्हणजे 8 हे चुकीचे लिहिलेले आहेत. आपण 8 असं लिहितो, व्ही आणि त्याच्या पुढे 3, पण मी इथं चुकीच्या जागी हे केलं आहे. तर मला आधी इथं असं चुकीचं चिन्ह द्यायचं होतं आणि हे उत्तर इथे लिहायचं होतं. ठीक आहे. आता 16 असेच लिहितात. ठीक आहे. आधी एक्स 10चं चिन्ह आणि व्ही आणि एक उभी रेष. आता 15 जे आहेत ते व्ही 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 म्हणजे ट्रिपल व्ही असे लिहितात का, नाही, हे चुकीचं आहे. आपण 15 असे लिहितो, आधी 10 घेतो आणि त्याच्यासोबत व्ही घेतो. ठीक आहे. तर आपला प्रॉब्लेम सेट म्हणजे जे प्रॅक्टिस सेट 1 आहे तो कंप्लीट झालेला आहे. जर काहीही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ठीक आहे.